रूप पाहता लोचनी रूप झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
फुलोनी विहार करी धरुनी दावी नीट करी धरुनी दावी नीट धरुणी दावी नीट धरुनी दावी करी धरुनी दावी नीट करी धरुनी दावी यांचा भागवाहे माता यांचा भारवाही माता भागवाहे माता यांचा भारवाही माता करी योगक्षेम चिंता करी योगक्षेम चिंता करी योगक्षम चिंता करी योगक्षम चिंता करी योगक्षम चिंता करी तुका म्हणे जीवे कामणी जीवे म्हणे जीवे कामणी जीवे अनुसरल्या एक भावे 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 अनुसरल्या एक भावे
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय किती थोडा बेस द्या थोडस कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता भुलो नेदी वाट करी धरुनी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथम पाण्डुरङ्गा नमः पांडुरंगा करो प्रथम उदरी चरण संतांच्या दुसरी चरण संतांचिया दुसरी चरण संतांचिया कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो ओ सेवेलागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो
बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज सिद्ध योगी श्री संत स्वामी गजानन महाराज श्री गुरु भारती महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून ग्रामदेवतेच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत असलेला जो भगवान पंढरीनाथ आहे त्या पंढरीनाथाच्या स्वभावाचा परिचय करून देतात. विठ्ठला अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या औचित्याचा परिहार देणं माझं कर्तव्य आहे. आपल्या या पुण्यभूमी असलेल्या श्री क्षेत्र पसरणी या नगरीमध्ये गेली 41 वर्षापासून या ठिकाणी परमात्म्याच्या आणि संतांच्या सेवेचा सुंदर असा योग घडून येतो आहे. श्री गुरु भारती महाराज संस्थान द्वारा आयोजित प्रतिवर्षी संपन्न होणारा हा भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या आनंदाच्या वातावरणात प्रारंभ झालेला आहे. आणि या भक्ती महोत्सवातील 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थांच्या सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण श्री भागवताचार्य पंकज महाराज पवार यांच्या प्रेमपूर्वक आग्रहातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आजच्या कीर्तन सेवेसाठी माझे सगळे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाची मला ज्यांची अत्यंत सुंदर अशी साथ आहे हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू आदरणीय पवन महाराज असतील, आमचे किशोर महाराज आहेत आणि त्यांच्या जोडीला मृदंगाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ज्यांची आपल्याला अनमोल अशी साथ लाभलेली विशाल महाराज काळे यांचीही प्रसन्न उपस्थिती आहे. ऐकणारे ग्राहिक श्रोते आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. बाल गोपाळ मंडळी ही टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. प्रसन्न वातावरणामध्ये उपलब्ध असलेला वेळ अभंगाचं चिंतन करण्यात घालवतो. विठ्ठला विठ्ठला 41 वर्षापासून हा भक्ती महोत्सव या ठिकाणी घडून येतो. 41 वर्षापर्यंत प्रदीर्घ काळापर्यंत ही सेवा आपली अखंड सुरू आहे. त्याला फक्त एकच कारण आहे, त्याच्या मागे असलेले साधू पुरुषांचे आशीर्वाद आहे. साधू पुरुषांच्या आशीर्वादानं परमार्थाचा प्रारंभ झाला की त्याचा शेवटही गोड होत असतो. पहा, आमन धक्क्यामध्ये सुरू झालेले कार्यक्रम कदाचित मोठं स्वरूप धारण करू शकतीलही, पण ते काळाच्या कसोटीवर पुढे टिकतील की नाही सांगता येत नाही. पहा, कार्यक्रम फार मोठा असण्यापेक्षा त्याचं सातत्य जास्त महत्वाचं आहे. 41 वर्षापासून या ठिकाणी हा महोत्सव या ठिकाणी घडून येतो. सुंदर असं वातावरण आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सद्भाग्यानं इंद्रादिक देवांना सुद्धा दुर्लभ असलेली श्रीमद भागवताची कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळते आहे. पहा, श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. ही श्रीमद भागवताची कथा इंद्रादिक देवांना सुद्धा दुर्लभ आहे असं भागवतात त्याचं महात्म्य गायलेले. म्हणून ही कथा आपल्याला ऐकायला मिळालेली असल्यामुळं आपण सगळे भाग्यवान आहोत. भागवत कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याला काय मिळतं हे आपण रोजच ऐकतो, पण एका श्लोकामध्ये भागवताच्या श्रवणाचा महिमा सांगितलेला आहे. पहा, सदा सर्व काळ मनुष्य जर भागवत कथेचं श्रवण करू लागला तर अखिलकोट ब्रह्मांडाचा अधिपती असलेला भगवान कथा श्रवण करणाऱ्या मनुष्याच्या चित्ताचा आश्रय करून राहतो. अशी पावन असणारी ही कथा आहे. म्हणून सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेनं हरिश्चित्तम समाश्रयेत. ज्या कथेचं श्रवण केल्यानंतर साक्षात देव हृदयात येऊन राहतो अशी पावन असलेली कथा या ठिकाणी सुरू आहे. आदरणीय महाराजांच्या पवित्र अशा मुखारविंदातून ती कथा आपण ऐकत आहात. आणि या निमित्तानं संसाराच्या संपर्कात गेल्यानंतर दूषित प्रदूषित किंवा कलुषित झालेलं आपलं जीवन शुद्ध करून घेण्याचा एक सुवर्णयोग आपल्या जीवनात प्राप्त झालेला आहे. मनुष्याचं अंतःकरण शुद्ध कशाने करून घ्यावं या संबंधातला ज्यावेळेस संभ्रम निर्माण झाला त्यावेळेस शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, मी तुम्हाला निर्वाळा देऊन टाकतो, काळजी करू नका. तुमच्या चित्त शुद्धी करिता भगवंताच्या कथेसारखं सोपं साधन नाही. पहा, माझी कथा का माझे नाम सकळ पातका करी भस्म
हेची चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. मनुष्याला जर चित्तशुद्धी करून घ्यायची असेल तर त्यांनी परमात्म्याच्या कथेचा आश्रय करावा. का? देवाच्या चरित्राचं उच्चारण केलं किंवा देवाचं चरित्र श्रवण केलं की माणसाचं अंतःकरण शुद्ध होत असतं. पहा, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजिरिया, रूपाच्या आधारे गोजिरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी. रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी, अपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी. तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या चरित्राचं उच्चारण करून मी माझं जीवन सुद्धा पवित्र करून घेईन. आता तुकोबाराय जर कथेचा आश्रय करायला तयार असतील तर सामान्य मनुष्यानं दुसरं काही करावं काय? तुकोबाराय सांगतात, कथा सोडून माणसानं दुसरं काही करूच नाही. आणि नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर पडा, सुखे करा हरिकथा, सर्वथाही तारील, जाणते नेनते करा हरिकथा, तराल सर्वथा भाक माझी. महाराज सांगतात, शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कथेचा आश्रय केल्यानंतर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समस्त त्रैलोक्याला पावन करणारी कथा आपण या ठिकाणी ऐकत आहात. आपण सगळे भाग्यवान आहोत. परमात्म्याच्या सेवेत, संतांच्या सेवेत आपली प्रवृत्ती आहे. श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राचं पारायण आपण या ठिकाणी करतो आहोत. गजानन विजय ग्रंथाचं पारायण चाललेलं आहे, कथा चाललेली आहे. सुंदर भरगच्च अशा प्रकारचा भक्ती महोत्सव ओसंडून वाहतो आहे. तिसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेत आपण प्रवृत्त आहोत. महाराजांचा अभंग आपल्या समोर गायलेला आहे. आजच्या अभंगात जगद्गुरु श्री महाराज पंढरीनाथाच्या स्वभावाची आपल्याला ओळख करून देत आहे. माणसाचं जीवन प्राप्त झाल्यानंतर मनुष्यानं काही जाणण्यासारखं जर काही असेल तर देव आहे. पहा, देवाच्या संबंधातलं ज्ञान मनुष्यानं संपादित करणं फार गरजेचं आहे. माणसाच्या देहात आलेल्या मनुष्याचं प्रधान कर्तव्य आहे त्यांनी पंढरीनाथाला ओळखलं पाहिजे. देव जसा आहे तसा ओळखल्यानंतर शास्त्रकार सांगतात की मनुष्य मृत्यूचं अतिक्रमण करत असतो. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. श्रुती माता सांगते, देवाला जाणल्यानंतरच मनुष्य मृत्यूच्या कचाट्यातून सुटतो. म्हणून अगोदर देवाला जाण्याचा प्रयत्न करावा. माणसाच्या देहात येऊनही ज्याला पंढरीनाथाची ओळख करून घेता येत नाही, तुकोबाराय सांगतात, तो मनुष्य डोळे असून सुद्धा आंधळा आहे. आपल्याला फक्त डोळे असले म्हणजे सगळं दिसतं अशातला काही भाग नाही. पहा, आहे की नाही? आपल्याकडे असलेली दृष्टी म्हणजे चमड्याची आहे, चर्मदृष्टी. पार्थिव वस्तूचं ज्ञान करून देणारी आपल्याकडे नजर आहे. माऊली सांगतात, मोराच्या पिसाऱ्यावरती किती डोळे असतात? अनेक डोळे असतात, भरपूर डोळे असतात. आकाशामध्ये नभ दाटून आल्यानंतर मोर आपला पिसारा फुलून सुंदर नृत्य करतो. पहा, आणि मग त्या वेळेला फोटोग्राफीचं प्रेम ज्यांच्या अंतःकरणाला असतं ना, अशी माणसं बरोबर टायमिंगला फोटो क्लिक करतात. पहा, पण ती सुद्धा वेळ साधावी लागते. मोराला पिसारा आवरून घेतल्यानंतर जर फोटोवाला म्हणायला लागला, मोर प्लीज वन्स मोर, तर तो मोर म्हणतो, आता नो मोर, वेळ निघून गेली. म्हणजे अगदी त्या वेळेत जर फोटो क्लिक केला तर मोराच्या पिसाऱ्यावरचे अत्यंत नेत्रदीपक आणि सुंदर आपण डोळे पाहू शकतो. पण माऊली सांगतात, मोराला जर समोरचे दोन डोळे नसतील तर त्याच्या पिसावरती असलेला डोळा त्याच्यासाठी युजलेस आहे, निरुपयोगी आहे, कोणत्याही कामाचा नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना देवाला ओळखण्याची नजर नसेल, काही कामाचं नाही. विठ्ठला मोरा अंगी अशोसे पिसे असती बहुवसे, एकली दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली सांगतात, मोराला समोरचे नेत्र नसतील तर पिसावरचा डोळा उपयोगाला येत नाही. तसं परमार्थाची साधना करत असताना देवाला जाणून केलेला परमार्थ हा फलपर्यवसायी होत असतो. एर माते नेनोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. महाराज सांगतात, माणसाच्या देहात आलेला आहे आणि पंढरीनाथाला ओळखत नाही, त्याला सरळ सरळ आंधळ म्हटलं पाहिजे. पहा, आंधळी ती तुका म्हणे संसारी जीवी नाही हरी ओळखीला, जीवी नाही हरी ओळखीला. आंधळी ती तुका म्हणे संसारी जीवी नाही हरी ओळखीला.
आंधळे ती तुका म्हणे संसारी, जीही हरी ओळखिला नाही ती संसारी आंधळी. कृपा करून संसारी शब्दाचा अर्थ लग्न झालेला असा करू नका. संसारी शब्दाचा अर्थ आहे जो मृत्यू लोकात आलेला आहे. माणसाच्या देहात ज्याचं वास्तव्य आहे त्याला संसारी असं म्हणतात. आणि मग देवाला ओळखत नाही, तुकोबाराय सांगतात आंधळा मनुष्य आहे. याचा अर्थ असा आहे, आंधळेपणाचं जीवन आपल्या पदरात पडू नये असं जर कोणाला वाटत असेल त्यांनी देवाचा परिचय करून घेतला पाहिजे. नाहीतरी या जगात देवच फक्त जाणण्यासारखं आहे, दुसरं काय जाणण्यासारखं आहे? काही जाणू नये पांडुरंगावीन पाविजेल शीन संदेहाने. महाराज सांगतात देव सोडला तर काही जाण्याच्या भानगडीत माणसांनी पडू नये. ज्यांनी देवाला ओळखलं नाही संत त्यांना आंधळ म्हणतात. पण परमार्थाची साधना करत असताना पंढरीनाथाचा परिचय करून घेण्याचं सद्भाग्य ज्या भाविकांना प्राप्त होतं अशा भाविकांचा संतांनी गौरव केलाय. पहा, ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी, ओळखिला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित, मोक्षाचे घरी सिद्धी सहित. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. ओळखिला हरी धन्य तो संसारी. एका बाजूला तुकोबाराय सांगतात आंधळी ती तुका म्हणे संसारी, आणि दुसऱ्या बाजूला शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात धन्य तो संसारी. याचा अर्थ असा आहे, आंधळेपणापासून धन्यतेपर्यंतचा प्रवास जर पूर्ण करायचा असेल मधल्या टप्प्यात देवाला ओळखलं पाहिजे. पण आता देवाला ओळखायचं म्हणजे नेमकं करायचं काय? कारण देवानं काही स्वतःचं परिचय पत्र छापलेलं नाही. अलीकडच्या भाषेत त्याला बायोडाटा म्हणतात. देवाने काय आपला बायोडाटा असा प्रकाशित केलेला नाही, वाचून माझं ज्ञान संपादित करून घ्या असं काही नाही ना. मग देवाला ओळखायचे तर करायचं काय? सामान्यतः संत वाङ्मयाच्या आधारानं पंढरीनाथाच्या परिचयाचे 3 मार्ग आपल्या समोर व्यक्त करता येणं शक्य आहे. देवाचा परिचय 3 मार्गाने होऊ शकतो. पहा, पहिला मार्ग देवाचं स्वरूप कळालं पाहिजे. पहिला मार्ग देवाचं स्वरूप कळालं पाहिजे. दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य कळालं पाहिजे. आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव कळाला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला या 3 गोष्टीचं ज्ञान मनुष्याला झालं की तो देवाला ओळखतो असा त्याचा अर्थ होतो. पहा, 3 गोष्टी कळाव्या. देवाचं स्वरूप कळावं, देवाचं सामर्थ्य कळावं आणि देवाचा स्वभाव कळावा. या 3 गोष्टी कळाल्यानंतर पंढरीनाथाची ओळख झाली असं म्हणता येतं. आता देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे याचा आपण विचार करू गेलो तर श्रुती माता देवाचं रूप आपल्या समोर 2 प्रकाराने ठेवते. पहा, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या अमूर्तमेवच. परमात्म्याची 2 रूपं आहेत. एक सगुण साकार आहे, दुसरं निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार स्वरूपाचा विचार करताना श्रुती सांगते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जो परमात्मा सत्य स्वरूप आहे, ज्ञानरूप आहे आणि ज्याच्या व्यापकतेला कोणत्याही घटकाचा परिच्छेद लागत नाही त्याला व्यापक किंवा निर्गुण परमात्मा असं म्हणतात. काळजी करू नका, शेवटपर्यंत एवढं अवघड सांगणार नाही. ही प्रस्तावना चालली आहे, मला याची जाणीव आहे. देवाचं एक स्वरूप निर्गुण आहे, पण परमात्मा जसा निर्गुण आहे तसा तो सगुणही आहे. मग सगुणाचा काय परिचय? तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरे किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आपल्या समोर विटेवरती उभं असलेलं देवाचं जे रूप आहे ते परमात्म्याचं सगुण विग्रह आहे. हा देवाच्या रूपाचा परिचय झाला. सामान्यत्वानं एक निर्गुण रूप कळावं आणि दुसरं सगुण रूप कळावं. देवाच्या 2ही रूपाचं ज्ञान व्हावं. त्याच्या पुढे देवाची ताकद कळाली पाहिजे. तो परमात्मा किती सामर्थ्यवान आहे, त्याची शक्ती किती आहे याचंही ज्ञान मनुष्यानं करून घेतलं पाहिजे. परमात्म्याच्या शक्तीचा बोध करून देत असताना श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये मला वाटतं तैत्तरीय उपनिषदात एक मंत्र आलेला आहे आणि त्या मंत्रात देवाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. पहा, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद्विजिज्ञास स्वतः ब्रह्म. ज्याच्यापासून हे जगत निर्माण होतं, ज्याच्या सत्तेवरती जगताची स्थिती आहे आणि ज्याच्या इच्छेनं योग्य वेळेला जगाचा प्रलय होतो त्याला देव म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला
येतो वा इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून जग निर्माण होतं त्याला देव म्हणतात. हा श्रुतीनं केलेला परमात्म्याच्या सामर्थ्याचा बोध आहे. अगदी या श्रुती वचनाचा अनुवाद जर आपल्याला तुकोबरांच्या गाथेत पाहायचा झाला तर तुकोबराही देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. पहा, जयापासून सकळ माही मंडळ हे झाले, महिमंडळ हे प्रमाण आहे. ज्याच्यापासून जग निर्माण होतं त्याला देव म्हणतात. आता या जगताची निर्मिती करण्यासाठी तुमच्या माझ्यासारखा अल्प बुद्धीचा, अल्प आयुष्याचा आणि मर्यादित अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या माणसाला जग निर्माण करता येईल का? मनुष्य इतका दुर्बल आहे की त्याच्या शरीरामध्ये नित्य संचार करणारं जे रक्त आहे ना, त्या रक्ताचा एक डॉट सुद्धा माणसाला तयार करता येत नाही. एक थेंब रक्त, साधं एक थेंब रक्त मनुष्य निर्माण करू शकत नाही. तो जग निर्माण करणार कधी? पहा, करता आला असतं तर किती बरं झालं असतं नाही का? ज्याची त्यांनीच कमी पडलं की आपलं शरीर तयार करून घ्यायचं, दुसऱ्याच्या शरीरातलं काढून घ्या, पुन्हा सलाईन मधून स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करा, ब्लड बँका काढा, रक्तदान शिबिर आयोजित करा. भानगड पडली नसती ना. याचा अर्थ असा आहे की एक रक्ताचा थेंबही माणूस तयार करू शकत नाही. जग निर्माण करणार कधी? कारण जगाची निर्मिती करण्यासाठी अतीत, अनागत आणि वर्तमान म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान तीनही काळाचं ज्ञान एकसमयावच्छेदन असावं लागतं तर जग निर्माण करता येतं. आणि असा फक्त देव आहे. पहा, ज्याला तीनही काळाचं ज्ञान एका वेळेत आहे असा फक्त पांडुरंग आहे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. परमात्मा सांगतो, अर्जुना, मला तीनही काळाचं ज्ञान एकसमय अवच्छेदानं असल्यामुळं या जगाची मी निर्मिती करू शकतो. जगत नावाचं कार्य ज्या अर्थी आपल्याला दिसतं त्या अर्थी याचा कोणीतरी करता मानला पाहिजे की नाही? एका घरामध्ये एक पिता पुत्रांची, एक बाप लेकाची जोडी होती. पण घरातला जो कर्ता पुरुष होता, बाप म्हणणारा, तो देवाचं अस्तित्व नाकारणारा होता. पहा, असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनेश्वरम. देवाचं अस्तित्व तो नाकारत होता. परमात्मा वगैरे काही मानायची गरज नाही. ईश्वर म्हणजे कपोल कल्पना आहे, हे माळकऱ्यांची पोट भरण्याचे उद्योग आहेत असं तो म्हणत होता. म्हणजे देवाचं अस्तित्व त्याला मान्य नव्हतं. पण त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा, त्याची देवावरती निष्ठा होती. पहा, प्रगाढ निष्ठा. देव आहे, देव आहे, जवळे आम्हा अंतर्बाहे. त्या मुलाच्या अंतःकरणात देवाविषयी विश्वास होता. मुलाला असं वाटायचं की आपल्या जन्मदात्या पित्याला हे पटलं पाहिजे देव आहे म्हणून. पण अशा माणसाला भागवत कथा चालत नाही, ज्ञानेश्वरीची ओवी, गाथ्यातला अभंग असलं काही चालत नाही. त्याला एखादं लॉजिक सांगावं लागतं, तर्क सांगावा लागतो, काहीतरी युक्ती करून पटवून द्यावं लागतं. मग त्या छोट्याशा बालकाने एक युक्ती करायची ठरवली आणि वडील कामावून घरी येण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाचं अत्यंत देखणं चित्र काढलं. अत्यंत सुंदर चित्र. परमात्म्याच्या नखापासून ते त्याच्या शिखेपर्यंत अत्यंत सुंदर देवाचं रूप त्याने चित्रामध्ये प्रगट केलं आणि ते चित्र आपल्या वडिलांच्या टेबलवरती नेऊन ठेवलं. त्याचे वडील बाहेरून आले, हातपाय धुणं झाल्यानंतर ते आपल्या टेबलवर रोजच्या खुर्चीवरती जाऊन बसले. स्वाभाविकच सहज समोरच्या चित्राकडे लक्ष गेलं. चित्राकडे लक्ष गेल्याबरोबर त्या माणसाची चित्तवृत्ती त्या चित्रानं खेचून घेतली. नाहीतरी खेचून घेतो म्हणूनच त्याला कृष्ण म्हणतात. कर्षयति इति कृष्ण. हा चित्तवृत्तीचं आकर्षण त्या चित्रानं त्या व्यक्तीचं करून घेतलं. काही काळ अंतःकरणाला आनंद झाला, पण 10-5 सेकंद उलटून गेल्यानंतर कुतूहल निर्माण झालं, जिज्ञासा. हे काढलं कुणी? इतकं सुंदर चित्र कुणी काढलं? शेजारी मुलगा उभा होता, त्याला बोलवून घेतलं. अरे बाळा, हे चित्र कुणी काढलं म्हणे? असं चित्र मी माझ्या आयुष्यातही कधी बघितलं नाही, कुणी काढलं हे? मग मुलगा बोलायला लागला, बाबा हे काही काढायची वगैरे गरज नसते, हे आपोआप होतं, नॅचरली, स्वभावता. तुम्ही जसं म्हणता की नाही, हे जग विदाऊट एनी क्रिएटर हे जग निर्माण होतं. कोणत्याही कर्त्या वाचून हे विश्व निर्माण होतं असं जे तुमचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे. काय? थोडासा सोसाट्याचा वारा सुटला आणि वारा खिडकीतून घरामध्ये प्रविष्ट झाला. घरात ठेवलेल्या A4 साईज कागदाच्या बंडल मधला एक कागद उडाला. त्या कागदानं टेबलचा आश्रय केला. हवेचं सहकार्य घेऊन पेन्सिल आपल्या जागेवर उठली, तिनं देवाच्या चित्राचा डायग्राम तयार केला. आराखडा तयार झाल्यानंतर रंग पेटीत असणाऱ्या रंगांच्याही पोटात दुखायला लागलं. त्यांना असं वाटायला लागलं आपणही आपापल्या जागी जाऊन बसलं पाहिजे. एक एक रंग उठायला लागला आणि आपल्या जागी जाऊन बसायला लागला. ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली, देवाचं चित्र तयार. तुम्ही जितके शांत ऐकून घेतलं, त्यांनी घेतलं असेल का एवढे शांत? कारण नास्तिक असायला सुद्धा बुद्धी कुशाग्र लागते. पहा, तो वैतागला महाराज. दुसऱ्या क्षणात त्यांनी पोराला शिव्या द्यायला सुरुवात केली. बावळट आहेस का? गाढव आहेस का? तुझ्या डोक्यात काय कांदे भरले का? बटाटे भरले का? टमाटे नाही म्हटलं, त्यावेळेस महाग असते. शिव्या द्यायला प्रारंभ केला. अरे बाळा, कुणीतरी एक चेतन करता आल्याशिवाय चित्र कसं काय निर्माण होईल? भरपूर शिव्या देऊन झाल्यानंतर त्याच्या मुलानं
दोन्ही हात जोडले आणि आपल्या जन्मदात्या पित्याला एक साधा प्रश्न विचारला, अगदी साधा नम्रतेनं प्रश्न विचारला, बाबा कोणत्याही कर्त्या वाचून चित्र निर्माण झालं असं मी म्हणालो तर तुम्ही मला गाढव म्हणता, एवढं सगळं ब्रह्मांड कोणा वाचूनही निर्माण झालेलं आहे असं म्हणणाराला गाढवाचा बाप का म्हणू नये? विठ्ठला जगतां यदि नो करता कुलाले विना घटः चित्रकारं विना चित्रं स्वत एव भवेत् तदा. शास्त्रकार सांगतात चित्रकारा वाचून चित्र व्हायला पाहिजे, कुंभाराशिवाय मडकं व्हायला पाहिजे, मग देवाशिवाय जग होऊ शकतं. पण असं होतं का महाराज? भूमी आतो निस्वयंभ काय घडे या गाडगेयाचे निगती कोंभ परिते कुलालमतीचे गर्भ उमटले की. माऊली सांगतात की ते मडकं तयार करण्याची बुद्धी असलेला कोणीतरी कुंभार लागेल की नाही, त्याच्याशिवाय मडकं होत नाही. मग हे ब्रह्मांड होईल का? जग निर्माण करण्याची ताकद देवाकडे आहे. परमात्म्याचं सामर्थ्य जर आपल्याला बघायचं झालं, गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एका श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबरांनी देवाचं सामर्थ्य सांगितलंय. पहा, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळिता तुझिया वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. सूर्यासी चालणे, तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्माचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्माचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद. या श्लोकावरती ज्ञानोबरांचं भाष्य पहा. परमात्म्याचं सामर्थ्य आपल्याला काही अंशी कळण्याची शक्यता आहे. तसं देवाचं सामर्थ्य कळून घेणं सोपं नाही. अत्यंत अगम्य आणि अनाकलनीय असं देवाचं सामर्थ्य पहा. माऊली सांगतात की उपनिषद सुद्धा देवाचं सामर्थ्य व्यक्त करू शकत नाही. न करवे अर्थ उपनिषदा ज्ञानदेव म्हणे हरी माझा. देवाचं सामर्थ्य इतकं श्रेष्ठ आहे की साक्षात वेद भगवान सुद्धा त्याचं सामर्थ्य सांगू शकत नाही. आता जिथं वेद कमी पडतो तिथं कीर्तनकार किती पुरायचा नाही का? कीर्तनकार तर फार किरकोळ आहे, त्यांनी आपली यशस्वी माघार घ्यावी. म्हणजे देवाचं सामर्थ्य काही अंशी कळून घेता येणं शक्य आहे. आपल्या चिंतनातल्या 2 गोष्टी झाल्या पहा. कोणत्या कोणत्या? सकाळची एक पुण्यातून संध्याकाळची एक. त्या नाही, कीर्तनात चाललेल्या 2. देवाच्या स्वरूपाचं ज्ञान आणि देवाच्या सामर्थ्याचं ज्ञान. आता तिसरं महत्वाचं आहे, देवाचा स्वभाव कळाला पाहिजे की त्या परमात्म्याच्या चरणावर आपल्याला सगळं जीवन अर्पण करायचंय. ज्याच्या नावाने गळ्यात तुळशीची पवित्र माला धारण केलेली आहे, ज्याच्या नावाने कपाळाला रोज रोज गंध लावतो, ज्याच्या संबंधानं आळंदी पंढरीची वारी करतो, त्या देवाचा स्वभाव कळू नये काय? ज्याच्या चरणावर जीवन व्हायचे अगोदर त्याचा स्वभाव कळावा महाराज. व्यवहारामध्ये नाते संबंध जुळवत असताना बरीचशी माणसं फायनान्शियल सिच्युएशन कडे जास्त लक्ष देतात. आर्थिक संपन्नता किती आहे हे बघितलं जातं. रोडच्या कडेला जागा किती आहे, शहरामध्ये फ्लॅट किती आहेत, एखादा पेट्रोल पंप नावावर आहे का, बँकेमध्ये एफडी किती आहे, मंत्र्या संत्र्यासोबत काही नातेसंबंध आहेत का, हे सगळं पाहून मुली दिल्या जातात आणि नंतर बोंबलाची वेळ येते. विठ्ठला विठ्ठला स्वभाव करणं फार महत्वाचं. जसं आहे तसं आपली परमार्थाची भक्तीची साधना करत असताना ज्याच्या चरणावरती समग्र जीवन अर्पण करायचंय त्या देवाचा स्वभाव कळू नये का? म्हणून काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारांच्या चरणाचा आश्रय केला. महाराज, देवाचं स्वरूप आणि सामर्थ्य आम्हाला काही अंशी कळालं, आता देवाचा स्वभाव जाणून घ्यायचं राहिलेले, कृपा करून पंढरीनाथाच्या स्वभावाची ओळख आम्हाला करून द्या. आणि मग साधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुकोबाराय प्रारंभ करतात अभंगाच्या पहिल्या
गुरु तुकोबाराय पंढरीनाथाच्या स्वभावाची ओळख करून देत असताना मोजक्या शब्दामध्ये देवाचा स्वभाव आपल्या समोर ठेवतात. महाराज सांगतात त्याच्या स्वभावाबद्दल किती सांगावं, कारण देवाच्या अंतःकरणामध्ये असलेली कृपा ही जगातल्या कुठल्याही परिमापकात सापडत नाही. जगातली कुठलीच फुटपट्टी देवाची कृपा मोजू शकत नाही. परिपूर्ण अशा कृपेचा तो सागर आहे, म्हणून त्याच्या कृपेबद्दल किती बोलावं. कृपावंत किती. परमात्म्याचा स्वभाव हा विपुल अशा प्रकारच्या कृपेने संपन्न आहे. पहा, कृपावान हा शब्द न वापरता तुकोबाराय कृपावंत म्हणतात. वान प्रत्यय हा एक वचनी आहे, वंत प्रत्यय हा बहुवचनी आहे. जिथं वैपुल्य दाखवायचंय, प्राचुर्य दर्शवायचे, आधिक्य दाखवायचंय, तिथं वंत प्रत्ययाची योजना केली जाते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवरती काही शब्द लिहिलेले असतात. पहा, यशवंत, नीतिवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत वगैरे वगैरे. आपल्याला जेवढे पाठ असतील ते लावून घ्या सगळे. म्हणजे वंत शब्द ज्या ज्या शब्दाच्या पुढे लागतो ती गोष्ट त्या मनुष्याकडे विपुल प्रमाणात उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ आहे. इथं कृपा शब्दाला तुकोबाराय वंत प्रत्यय लावतात. याचा अर्थ असा आहे की देवाकडे असलेली कृपा मर्यादित नाही, सामान्य नाही. म्हणून कृपावंत किती. किती कृपावंत महाराज सांगतात. देवाच्या कृपेबद्दल बोलावं तितकं कमी आहे. आता भगवान पंढरीनाथ परमात्मा सोडला तर जगात आणखी 3 घटक असे आहेत की तेही आपल्याला कृपावंत असताना दिसतात. पहिले आपल्याला जन्म देणारे आई वडील, दुसरी श्रुती माता आणि तिसरे संत महात्मे. संत ही कृपावंत आहेत की नाही. आता तुम्ही कृपावंत किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत ही कृपावंत आहेत, पण या 3 जणांच्या यादीतून संतांना आपण तुर्तास बाजूला ठेवू. त्याचं कारण असं, संतांच्या कृपेचा जर आपण विचार करायला गेलो तर पंढरीनाथाची कृपा थोडीशी तोकडी जाणवते, कमी वाटते. म्हणून संतांना स्पेशल कॅटेगरीमध्ये बाजूला ठेवा. उर्वरित 2 घटकांचा विचार मला आपल्या समोर मांडायचा आहे. आपल्याला जन्म देणारे माता पिता कृपावंत असतात की नाही. आईच्या अंतःकरणातलं प्रेम शब्दात व्यक्त करू शकेल असा जगातला कोणता कीर्तनकार आहे. त्याने किती कविता गाणी म्हणू द्या तरी तो आईची कृपा सांगू शकत नाही महाराज. कारण त्या मातेच्या अंतःकरणातली करुणा किती आहे याला जगात आणखी शब्द निर्माण झाले नाहीत महाराज. अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. माऊली सांगतात प्रसंगी आई आपला जीवही लेकरावरून ओवाळून टाकू शकते, पण त्या लेकराची सेवा करताना तिला कधी संकोच वाटत नाही. पहा, आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाचा परोत्कर्ष आई लेकराच्या संबंधानं करते. किती कृपा असते आईच्या अंतःकरणात. पण तुकोबाराय सांगतात आई कितीही प्रेमळ असली, कितीही कृपावान जरी असली तरी आईच्या कृपेत एक दोष आहे. पहा, काय दोष आहे. आईचं अंतःकरण परिपूर्ण अशा कृपेनं भरलेलं आहे, पण त्याच्या दोष इतका आहे स्वतःच्याच लेकराच्या संबंधानं. आईच्या अंतःकरणात कृपा आहे, पण आपल्याच लेकराच्या संबंधानं. शेजाऱ्याचं लेकरू थोडा वेळ खेळायला म्हणून जरी घरी आलं तरी बिचाऱ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. कधी माघारी जाते असं होतं नाही का. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला जर एखादा भाचा मामीकडे गेला ना, मामी म्हणते ओरटा किती दिवस राहतो आता, भाकरी करू करू वैतागले, याला माघारी जातं का, इथंच राहतं, देव जाणे. अशी आपल्या अंतःकरणातली कृपा आहे. दुसऱ्याच्या लेकराला जीव लावायचा आपल्याला माहिती नाही. पहा, दुसऱ्याच्या लेकरावर जीव कसा लावावा लागतो हे जर तुम्हाला कधी बघायची इच्छा झाली, कधीतरी एकदा आळंदीच्या पंचक्रोशीला जाऊन पाहिलं पाहिजे. आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या माता माऊल्या गेल्या 108 वर्षापासून आळंदीकरांना सांभाळतात. घरात भाजलेली पहिली भाकरी अजूनही आळंदीतल्या विद्यार्थ्याच्या हक्काची. स्वतःच्या लेकराला सुद्धा देत नाही, काढून बाजूला ठेवतात. म्हणून माझे गुरुजी असं म्हणत असतात, आळंदीचा परिसर सोडून सगळ्या महाराष्ट्रात देवकी माता राहतात, जन्माला घालतात तर सोडून देतात. पण आळंदीच्या परिसरात राहणाऱ्या सगळ्या यशोदा आहेत, खाऊ घालतात आणि मोठं करतात. विठाला आईच्या जीवनात सुद्धा संतत्वाचे काही अंश नक्की आहेत. संतांनंतर या जगात कोण श्रेष्ठ असेल तर आई आहे, नक्की आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडासा भेद असा करता येतो. सद्गुरु श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, मर्यादित रूपाचा संतपणा जिच्याकडे आहे तिला आई म्हणा. माझं कीर्तन जरा थोडंसं लक्ष देऊन ऐका. मर्यादित रूपाचं संतत्व जिच्याकडे आहे तिला आई म्हणा, आणि अमर्याद रूपाचं मातृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणा. विठाला विठाला. एक वाक्य अजून जोडतो, 9 महिने उदरामध्ये जागा देऊन 10व्या महिन्यात जी लेकराला जगात सोडून देते तिला आई म्हणा, आणि जगातली सगळी खोडकर बालकं जी आपल्या पोटात घेते त्यांना माऊली म्हणा. विठाला विठाला. आईच्या जीवनात सुद्धा संतत्व आहे, पण ते मर्यादित आहे. म्हणून मातेची कृपा
ही मर्यादित ठरली पहा. म्हणजे आई सुद्धा देवासारखी कृपावंत आहे असं दिसत नाही. माय बापे सांभाळती, लोभा कारणे पाळिती, मनासारिखे न होता, बाळकासी मारी माता, म्हणे सांगू किती, बाप लेका ते मारिती, तैसा नव्हे देव राव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव, तैसा नव्हे देव राव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव. तैसा नव्हे देव राव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव. याचा कृपाळू स्वभाव. जगद्गुरु तुकोबरांनी गाथ्यामध्ये एका प्राण्याचं उदाहरण देऊन हा विषय स्पष्ट केलेला आहे पहा. जुन्या काळातली माणसं फार बुद्धिमान होती, कदाचित निरक्षर असतील पण बुद्धिमान फार होती पहा. त्यांची विचारसरणी फार एक वेगळ्या उंचीवरची होती जुन्या लोकांची. काही एखाद्या गाईचं वासरू जर समजा काही कारणाने मेलं, दगावलं, तर ती गाय पुन्हा दूध काढू देत नसायची पहा. मग काय करायचं, त्या वासराच्या आतमध्ये असलेली सगळी घाण बाहेर काढायची, त्याच्यात भुसा भरायचा आणि ते शिवून तयार केलेलं वासरू गायीच्या समोर उभं करायचं आणि ती वेडी गाय आपल्या मेलेल्या वासराला चाटून पाना सोडायची पहा. पै वासुरवाचा भोकसा, गाई पुढे ठेवो निजैसा, उगाना घेती क्षीररसा बुद्धिमंत. माऊली सांगतात बुद्धिमान मनुष्य मेलेलं वासरू गायीच्या पुढे ठेवतो आणि दूध काढून घेतो. किती प्रेमळ आहे गाय. आपलं मेलेलं वासरू चाटून जिच्या दुग्ध ग्रंथी अशा प्रसवतात, तिच्या कासंडीमध्ये पाना सामावला जात नाही. किती प्रेम आहे. हा प्रेम आहे की नाही. पण तुकोबाराय सांगतात फार प्रेमळ समजू नका. का, स्वतःच मेलेलं वासरू चाटून पाना सोडते आणि दुसऱ्या गाईचं जिवंत समोर आलं तर शिंगाने मारते. विठ्ठला विठ्ठला. आपुल्याचा भोत चाटी, मारी करंटी पारिख्या. तुकोबाराय सांगतात स्वतःच्या वासराचा लेकराचा भोत चाटते पण दुसऱ्याला मारते पापण. मला असं वाटतं हे गाईसाठी सांगितलेलं नसावं, कारण पसरणीला चांगला सप्ताह चालू आहे म्हणून गाथा भजनाला येण्याची बुद्धी अजून तर गायला झालेली नाही. म्हणजे सगळं सांगायचे माणसा करता, फक्त उदाहरण जनावरांचं दिले. तुकोबाराय सांगतात आई लेकरावर प्रेम करते पण आपल्याच लेकरावर करते, हा मातेच्या कृपेतला दोष आहे पहा. पुढे चला. दुसरी कृपा आहे वेदाच्या ठिकाणी. जगाला हिताचं ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये माऊली सांगतात श्रुतीसारखी दुसरी आई नाही. अहितापासोनी काढिती, हित देवो निवाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती मातेसारखी दुसरी कनवळू माय नाही. माऊली सांगतात जगावरती आपल्या कृपेचा वर्षाव करण्याकरता वेद समृद्ध आहे. शब्द ज्ञानाची वेदाकडं अपार अशा प्रकारची श्रीमंती आहे. सगळं खरंय, पण माऊली सांगतात वेद कितीही शब्द ज्ञानाने श्रीमंत असू द्या, त्याच्याकडे श्रीमंती आहे पण थोडीशी कंजूसी आहे. वेद श्रीमंत खूप पण थोडासा कंजूस आहे. श्रीमंत माणसं कंजूस असतात. क्षमा मागून बोलतो बरं. श्रीमंत माणसं कंजूस असतात. याच वाक्याला उलट करा. कंजूस असतात म्हणून श्रीमंत होतात. विठ्ठला विठ्ठला. वेद संपन्न होय ठाई, परी कृपनो ऐसा आन नाही, जे कानी लागला तिही वर्णाच्याची. माऊली सांगतात वेद श्रीमंत आहे, फक्त त्रैवर्णिकांच्याच कानाला लागतो. एका विशिष्ट प्रकारच्या वर्गाला वेद आपल्या जवळ येऊ देत नाही, म्हणून वेदाची कृपा सुद्धा मर्यादित आहे. देव असं करत नाही महाराज. तोंड पाहून काम करण्याची देवाला सवय नाही. भक्तियुक्त अंतःकरणानं एखादा भक्त देवाच्या दारात गेला ना, मग परमात्मा त्याच्या मागच्या फायली उचकत बसत नाही पहा. देवाच्या दारामध्ये गेलेला मनुष्य कोणत्याही स्तरावरचा असला तरी देव त्याच्यावर कृपा करतो. मग आपल्या भक्तांच्या यादीमध्ये तुकोबारांनी सज्जन कसायांचं नाव घ्यायची काही गरज होती का? सज्जन कसाया आहे की नाही. भगवान पंढरीनाथ परमात्मा सज्जन कसायाला मांस विकू लागतो असं तुकोबाराय सांगतात. बरं सरळ सरळ मांस विक्रीचा धंदा आहे की हो त्यांचा. आताच्या काळातल्या आमच्यासारख्या एखाद्या कीर्तनकारानं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते दुकान टाकलं तर चालेल का? हरिभक्ती परायण अमुक अमुक चिकन सेंटर. कानाला सुद्धा बरं वाटत नाही, पण त्यांचं चालतं आमचं का नाही चालत असा जर कोणी प्रश्न केला तर त्याला उत्तर असं आहे की सज्जन कसाई जरी मांस विकत असताना दिसत असले तरी त्यांचं अंतःकरण त्यांनी देवाच्या चरणावर निवेदित केलेलं आहे.
मांस विक्रीच्या दुकानात उभं राहून परमात्म्याच्या चिंतनात एक क्षणभर सुद्धा त्यांच्या व्यत्यय येत नाही. अखंड देवाच्या भजनात त्यांची प्रवृत्ती आहे. किती कौतुकाचा विषय आहे. दुकान आहे मांस विक्रीचं आणि भजन चाललंय पांडुरंगाचं. मांस विक्रीच्या दुकानात त्यांचं भजन चाललंय आणि जिथं भजन करायला पाहिजे तिथं आमच्यांची पिक्चरची गाणी आहेत. विठ्ठला विठ्ठला भक्तियुक्त अंतःकरणानं देवाच्या दारात गेलेला एखादा मनुष्य कोणत्याही स्तरावरचा असू द्या, परमात्मा त्याच्या गुणदोषाकडे लक्ष देत नाही. महाराज पहा किती आले शरण समानची केले, नाही विचारिले गुणदोष कोणाचे. एखादा मनुष्य नाम साधनेला लागला, परमार्थाच्या वाटेला लागला की देव त्याचे मागचे रेकॉर्ड पाहत नाही. ती सवय आपल्याला आहे. माणसं म्हणतात आता परमार्थ करताना दिसायला हो, पण याच मागचं माहितीये का तुम्हाला? अरे देवच बघत नाही, तुम्ही कशाला पाहता? परमात्म्याला ती सवय नाही. तुकोबाराय सांगतात की नाम साधना करणाऱ्याच्या गुणदोषाकडे देव बघत नाही. पहा गुणदोष नाही पाहत कीर्तने, पाहत कीर्तने, गुणदोष नाही पाहत कीर्तने, पाहत कीर्तने, गुणदोष नाही पाहत कीर्तने, पाहत कीर्तने, गुणदोष नाही पाहत कीर्तने, पाहत कीर्तने. प्रेम चक्रपाणी, प्रेम चक्रपाणी वश होया, प्रेमे चक्रपाणी, प्रेमे चक्रपाणी वर होय. गुणदोष नाही पाहत कीर्तने, प्रेम चक्रपाणी वश होया, प्रेम चक्रपाणी वश होया. गुणदोष नाही पाहत कीर्तने, प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमे चक्रपाणी वश होय. गुणदोष नाही पाहत. तुकोबाराय सांगतात देव गुणदोष बघत नाही. अहो परमार्थ करणाऱ्या लोकांवरच देवाची कृपा आहे असं थोडे महाराज. ज्या लोकांनी आयुष्यभर देवाशी वैर केलं, देवाच्या बद्दलची मत्सराची द्वेषाची भावना हृदयात बाळगली, अशाही क्रूर लोकांवरती देवाची अनुकंपा झाल्याची उदाहरणं आहेत. आपण कथा ऐकतोच आहोत. अगदी परमात्म्याला प्रगट होऊन 6 दिवस झालेले असताना देवाचा घात करण्याच्या उद्देशानं पुतना नावाची राक्षसी नंदबाबाच्या घरी गेली. तणाला तिने जहरी काळकूट नावाचं विष लावलेलं आहे. परमात्म्याला पदरा आड घेऊन विषारी स्तन त्याच्या मुखात देऊन घात देवाचा करायचा तिचा हेतू आहे. देवाने काय विचार करायला पाहिजे? माझ्यासोबत असा आघोरी प्रयोग करते काय? तुझा हा प्रयोग संपल्याबरोबर तुला विना थांबा नरकाच्या गाडीत बसवतो. जी गाडी कुठेच थांबणार नाही, थेट नरकात, अशा गाडीत देवानं तिला बसवावं की नाही? पण तो तसा विचार करत नाही, म्हणूनच त्याला देव म्हणतात. उलट परमात्मा असा विचार करू लागला की माझी यशोदा मैया जशी मला दूध पाजून मोठं करते आहे तशी ही राक्षसी असे नाका, पण हिच्या अंतःकरणामध्ये मला मारायचा विचार जरी असला तरी ही आईसारखी कृती करत असल्यामुळं मी हिला अधोगतीला पाठवणार नाही, आईसारखी गती देणार आहे. अहो बकीयम स्तनकाल कूटम जिघांसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचितां ततोन्यम कमवा दयालुम शरणं व्रजेम त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आले. म्हणजे मारण्याकरता आलेल्या व्यक्तीला सुद्धा जो परमात्मा सायुज्य नावाचा मोक्ष देऊ शकतो त्याला कृपावंत म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं? विठ्ठला विठ्ठला. रामायणातले एक उदाहरण सांगतो. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून व्यभिचाराच्या कर्मामध्ये जिची प्रवृत्ती होती अशी गणिका, देह विक्रयासारखं अत्यंत जघन्य आणि पापाचं कर्म रोज करणारी स्त्री, पण तिने एक पोपट पाळला होता. पाळत असतात अशी माणसं पोपट. कशासाठी? आलेल्या माणसाचं पोपट करायला सोपं जातं मग, नाही का? पोपट पाळला होता आणि काय तिला सद्भाग्यानं त्या पोपटाचं नाव राघव ठेवण्याची बुद्धी झाली. पहा, राघव नाव तिनं पोपटाचं ठेवलं आणि पोपटावरती प्रेम तिचं जडलेलं असल्यामुळं ती गणिका वेळ मिळाला की ते पोपटाशी संवाद करायची. राघवा, मी गेल्यानंतर तुझं कसं होईल? राघवा, माझ्यानंतर तुझी काळजी कोण घेईल? रात्रदिवस चिंता तिला लागलेली कर्मधर्म संयोगानं गणिकेचं शरीर अत्यंत जर्जर झालं. जगातले सगळे रोग तिच्या शरीरामध्ये राहायला आले आणि मग काही क्षणात गणिकेचं प्राणोत्क्रमण होणार एवढ्यात तिच्या समोर तो पोपट आला. पहा, माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम ज्याच्यावर असतं ना तीच गोष्ट मरताना माणसाच्या पुढे येते. पहा, म्हणून जर आपल्या प्रेमाचा विचार करावा, नाही तर मसाडून कोंबड्याचे यायचे मरताना पुढं. गोठ्यातल्या म्हशी आणि खोराड्यातल्या कोंबड्या हे पुढे येऊ नये, देव पुढे आला पाहिजे. तिच्या समोर पोपट आला आणि गणिका त्याला हात करून बोलायला लागली, राघवा
चालले मी आता. राघव शब्दाचं उच्चारण करता बरोबर गणिकेचे प्राण तिच्या देहाला सोडून बाहेर गेले. माऊली सांगतात त्या गणिकेनं कधी देवाचं चरित्र ऐकलं नाही, कधी देवाची पूजा केली नाही, कधी 4 वारकरी जीव घातले नाही, कधी सप्ताहाला वर्गणी नाही, काही नाही. पण मृत्यूच्या समयाला देवाचं नाव मुखात आलं. तेवढ्या नावासाठी या अखिलकोट ब्रह्मांडाच्या अधिपती असलेल्या देवानं त्या गणिकेला आपल्या घरी जागा दिली. विठ्ठला विठ्ठला. ते आराधीना ऐके होती पुंसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठे तुवा गणिके सुरवाड केला. एक ना अनेक अशा प्रकारच्या उदाहरणांनी आपल्याला हा विषय पाहता येतो की परमात्मा अशाही लोकांवरती कृपा करण्याकरता सिद्ध आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की त्याच्या कृपेचं वर्णन किती करावं. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल ऐसा कृपेचा सागर. विटे उभा कटीकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. परमात्म्याच्या अंतःकरणात परिपूर्ण अशी कृपा आहे. महाराज सांगतात त्याचा कृपाळू स्वभाव आहे. आणि विशेष करून देवाच्या अंतःकरणामध्ये काही विशिष्ट लोकांबद्दल एक विशिष्ट अशी राखीव प्रीती आहे. पहा, देव सगळ्या जगावर कृपा नक्की करतो, पण प्रेम मात्र काही ठराविक लोकांवर करतो. पहा, ते करतो कोणावर? दीन बहु आवडते. देवाच्या अंतःकरणात दीनाविषयी विशेष प्रीती आहे. जसं एखाद्या आईचं लेकरू दूरदेशी शिकायला गेलेलं समजा जर असलं आणि काही दिवसानंतर सुट्टीला ते घरी येणार असं जर तिला कळालं ना, आई त्या आपल्या लाडक्या लेकराच्या आवडीचे पदार्थ करून ठेवते. पहा, जास्त दिवस टिकतील असे पदार्थ करते, एखाद्या विशिष्ट डब्यात झाकून ठेवते, स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा देत नाही. तुम्हाला काही नंतर खायला मिळत नाही का, माझं लेकरू येणार आहे मध्ये देत नाही महाराज. तसा हा परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये असणारं साजूक प्रेम स्वतःच्या भार्येला सुद्धा म्हणजे बायकोला देत नाही, भक्तासाठी राखून ठेवतो. आपण पेविन जे एक ते तैशेची सुख साजूक सप्रेमा लागी देख ठेविले जतन. माऊली सांगतात देव भक्तासाठी प्रेम राखून ठेवतो, पण कोणत्या भक्तासाठी? दीन बहु आवडते. ज्यांनी दीनत्व स्वीकारलेलं आहे, ज्यांनी अंतःकरणातला अहंकार घालवलेला आहे, अभिमान शून्य असं ज्यांचं जीवन आहे, असे भक्त देवाला आवडतात. पहा, शहाणपणाची जाणीव ज्याच्या अंतःकरणाला झालेली आहे, असा अभिमानग्रस्त असलेला भक्त देवाला आवडत नाही महाराज. मग तो किती विद्वान असून किती मोठा पंडित असो, अहंकाराची लागण ज्याच्या अंतःकरणाला झाली, असा अहंकाराने ग्रस्त असलेला भक्त देवाला आवडत नाही. उलट लहान लहान लेकरावरती देवाची विशेष अनुकंपा आहे. तुकोबाराय सांगतात ध्रुवबाळ भक्त श्रेष्ठ प्रल्हाद उपमन्यू या लेकरांचं वय किती असेल देव प्राप्त झाला तेव्हा? अगदी छोटी छोटी बालक, पण त्यांच्याकडे पाहून देवाला प्रसन्नता वाटते. तयासी नेनती बहु आवडती होय जया चित्ती एक भाव. उपमन्यू धुरू हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ती नारायण. म्हणजे या लेकरावरती देव कृपा करतो, पण शहाण्यावर करत नाही. पहा, आता बऱ्याच माता माऊल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत. एक साधा प्रश्न विचारतो. आई ही देवाच्या सारखीच व्यवहार करते. पहा, देव जसा व्यवहार करतो ना, माता माऊल्या सुद्धा अगदी देवासारखा व्यवहार करतात. एक साधा प्रश्न आहे, फक्त प्रामाणिकपणे उत्तर द्या. श्री गुरु भारती महाराजांना साक्षी ठेवून उत्तर द्या, फक्त खोटं बोलू नका. अशी कल्पना करा की एखाद्या मातेला 2 मुलं आहेत. एक मुलगा 2 वर्षाचा आहे आणि दुसरा मुलगा 7-8 वर्षाचा आहे. प्रामाणिकपणे सांगा, आईला जास्त कोणतं लेकरू आवडतं? बोला बोला, तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जात नाही मी आता. बोला, पटकन बोला. हे आईंनीच सांगू द्या, फक्त प्रश्न आयांना विचारला मी. भरपूर आहे, कुणी बोला एक जण. तेव्हा ते म्हणतात लहान आवडतं. पहा, यांचा मोठा मुलगा आलाय का कीर्तना? जर आला असेल तर त्या मातेच्या प्रेमाचा विचार करा असं मला म्हणायचंय. बरं, दोन्ही लेकरांना जन्म देणारी आई एकच आहे. दोघांसाठी समान कष्ट तिने वेचलेले आहेत. आपल्या रक्ताचं सिंचन करून ती दोघांनाही वाढवते. बरोबर आहे ना? मग प्रेम देत असताना आईनं असा भेदभाव करावा का? पण आईच सांगते लहान आवडतं, म्हणजे आई भेदभाव करते. असं का करत असेल? त्याचं उत्तर एकच आहे. आई काय करते, जे मोठं लेकरू नसतात, आता मी काय आई झालो नाही या जन्मात, झालो कधी भविष्यात, तर मग अशी कंजेस्टेड आई होणार नाही. हम दो हमारे दो. बरोबर, गोकुळासारखं भरलेलं घर नाही का? एखादी आई आहे, मोठ्या लेकराला आई थोडंसं समजवते. पहा, त्याची समजूत काढते. किती शहाणे माझं बाळ, किती गुणाचा आहे माझा राजा, किती सद्गुण आहे, असं लेकरू गावात नाही म्हणते. आणि मग त्याचं कौतुक केल्यानंतर ते लेकरू आईच्या कौतुकाला थोडंसं बळी पडतं, भुलतं आणि खाद्यपदार्थाने भरलेली डिश आपल्या हातात घेऊन बिचारा सोफ्यावर एकटंच जेवत बसतो पुन्हा. कारण आईच्या कौतुकाला विसरलं की आई दुरावते. आईपासून ते लेकरू लांब जातं. म्हणजे जे छोटं बाळ आहे ना 2 वर्षाचं, आई त्याला समजावत नाही. त्या लेकराला आई आपल्या मांडीवर घेते आणि स्वतःच्या हातानं प्रेमाचा चारा भरवते. बरोबर आहे ना? तसं परमात्मा सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाला अहंकाराची लागण झाली ना, त्यांना थोडंसं दूर ठेवतो. हा मठ घे, दिंडी घे, सप्ताहाचं गाव घे, पण जास्त कटकट करू नको म्हणते.
थोडासा लांब ठेवतो आणि निरभिमानी असलेल्या भक्ताला स्वतःच्या मांडीवर घेऊन हातानं प्रेमाचा चारा भरवतो. विठ्ठला विठ्ठला. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता. वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, ऐसे दानपणे पडिले अंतर, ऐसे दानपणे पडिले अंतर. वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, ऐसे दानपणे पडिले अंतर, ऐसे दानपणे पडिले अंतर. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता. म्हणून परमार्थाच्या क्षेत्रात माणसानं मोठं होण्याच्या स्पर्धेपासून स्वतःला वाचवावं आणि होता येईल तेवढं लहान व्हावं. का? महाराज सांगतात परमार्थात लहान होऊन जगणं श्रेष्ठ जगणे. तो का म्हणे बरे धाकट्याचे जिने माता स्तनपाने वाढविते. लहान होऊन जगण्यात फार आनंद आहे पहा. नाहीतरी पारमार्थिक मनुष्याच्या जीवनातली संपत्ती काही असेल तर नम्रता ही संपत्ती आहे पहा. व्यावहारिक मनुष्याचं जीवन भौतिक संपत्तीनं नटलेलं आहे, पण पारमार्थिक मनुष्याचं जीवन नम्रतेच्या संपत्तीनं नटलेलं असतं. अखंड अगरवता होऊन असती, जयांची विनय हेची संपत्ती. जे जे मंत्रे अर्पिती माझ्या चिठाई, आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेनवे. एकसरे व्यक्ती मात्राचे निनावे, नमोची आवडे. समोरची आपल्या असलेली व्यक्ती माझ्यापेक्षा अधिकारानं वयानं ज्ञानानं लहान आहे की नाही बघायचंच नाही. समोर व्यक्ती आली की त्याच्या पाया पडायचा हा महात्म्याचा स्वभाव असतो महाराज. आणि असा एक महात्मा आपल्या सध्या वारकरी संप्रदायात आहे. कदाचित त्यांचं कीर्तनही आपण इथं ऐकलं असेल. वारकरी शिक्षण संस्थेचे ते अध्यापक आहेत. गाथा ज्ञानेश्वरी नाथ भागवतासारखे सगळे ग्रंथ त्यांचे मुखपाठ आहेत, पण आपण त्यांचं दर्शन घेण्याच्या अगोदर तेच आपल्या पायाला लागतात. गुरुवर्य मोठे कदम माऊली. विठ्ठला विठ्ठला. जीवन नम्रतेनं शोभतं पहा. म्हणून देवाच्या जर आपल्याला जवळ जायचं असेल तर अहंकाराला बाजूला ठेवावं आणि लहानपणा जवळ करावा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरे सारवा, मुंगे साखरे सारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी सागरी तारवा, मुंगी सागरी तारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. दीन बहु आवडते याचा हा विस्तार चाललाय बरं. महाराज सांगतात की ज्यांच्या अंतःकरणात दीनता आहे म्हणजे लीनता आहे, नम्रता आहे, अहंकार शून्य अवस्था आहे, असे भक्त देवाला आवडतात महाराज. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारद सांगतात की देवाच्या अंतःकरणातलं प्रेम कोणाबद्दल आहे. ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वाच्च. नारद महर्षी सांगतात ज्याच्याकडे दीनता आहे देवाला अशी माणसं आवडतात. मग व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रीती असते, आवड असते, आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. व्यवहारातलं जरी आपल्या एखाद्याबद्दल प्रीती असली, प्रेम असलं, तरी त्या प्रेमास्पदाच्या प्रसन्नतेसाठी मनुष्य काहीही जर करायला तयार होत असेल तर मग देव आपल्या भक्तासाठी नेमकं करतो काय? त्याचं उत्तर दुसरं आहे. त्यांचा भार वाहे माता, त्यांचा भार वाहे माता, ज्यांचा भार वाहे माता, त्यांचा भार वाहे माता, त्यांचा भार वाहे माता, ज्यांचा भार वाहे माता,
समाधानी असलेल्या भक्ताविषयी परमात्मा नेमकी कोणती प्रतिक्रिया देतो? तुकोबाराय सांगतात त्या भक्ताचं सगळं ओझं देव डोक्यावर घेतो महाराज. देवाला भक्ताचं ओझं डोक्यावर घेण्याची सवय आहे आणि आपल्याला आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर देण्याची सवय आहे. हा फरक आहे की नाही? व्यवहारातली माणसं मोठी चतुर असतात. आपलं ओझं कधी दुसऱ्याच्या डोक्यावर जाईल आणि मी कधी मोकळा होईल या प्रयत्नात सामान्य मनुष्य असतो. पण देवाचं नेमकं उलट आहे महाराज. तो का म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. आपल्या भक्ताचं सामान्यातलं सामान्य ओझं सुद्धा देवाला आपल्या डोक्यावर घ्यावंसं वाटतं का? की लढवाळ असणारे भक्त परमात्म्याच्या चरणावरती सगळं जीवन अर्पण करतात. त्याच्या बदल्यात प्रपंचातली कशाची अपेक्षा करत नाहीत. मग देवाला असं वाटतं यांची सेवा करून यांचं कर्ज फेडावं म्हणून देव त्यांचं ओझं आपल्या डोक्यावर घेतो महाराज. भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या घरामध्ये सगळ्या लोकांची सेवा करण्यामध्ये ज्यांचं आयुष्य व्यतीत झालं श्री संत जनाबाई महाराज श्रेष्ठ अधिकार. पण नामदेवरायांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सेवेत प्रवृत्ती त्यांची असलेली 14 जणांचं मोठं कुटुंब आहे. बरं ती जुन्या काळातली 700 वर्षापूर्वीची सेवा आहे. सगळी कामं जनाबाईंनी करायची आणि मग जनाबाई काही काम करायला लागल्या की परमात्मा त्यांना कामात मदत करायला लागायचा. पहा एके दिवशी अशी जनाबाई गोपाळपूरच्या दिशेनं गोवऱ्या वेचण्याकरता जनाबाई निघाल्या. पंढरीनाथ परमात्म्यानं आपल्या विटेवरचं आसन सोडलं जनाबाईंच्या सोबत निघाले. जनाबाईने विचारलं देवा तू कुठे निघाला? तिने सांगितलं तू जिकडे निघाली तुझ्या मागं. कारण भक्ताच्या मागे जाणं हा माझा स्वभाव आहे. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. जनाबाई बोलायला लागले देवा तू माझ्यासोबत इकडे गोपाळपूरला आलास हे जर नामदेवरायांना कळालं तर नामदेवराय मला रागवतील, मला सेवेवरून कमी करतील, देवाला काम करायला लावते का म्हणतील. माझ्यासोबत येऊ नको देवा माघारी जा. देवाने सांगितलं की नामदेवराय पसरणीच्या सप्त्यात सध्या व्यस्त आहे तिकडे भागवत कथा करायला. नामदेवरायांचं इकडे लक्ष नाही. चल मी येतो तुझ्यासोबत. आणि मग जनाबाई गोऱ्या वेचण्याकरता गेल्या. जनाबाईंचे 2 हात आणि देवाचे 4 हात 6 हातांनी महाराज भरभर गोऱ्या वेचायचं काम झालं. मोठं गाठोडं तयार झालं आणि देव बोलायला लागला जेने एवढं मोठं गाठोडं घेऊन तू आता चालत जाणार कशी पंढरपूर पर्यंत? इथं बघायला कोणी नाही. एक काम करतो हे गोवऱ्याचं गाठोडं माझ्या डोक्यावर दे. पंढरपूरच्या सीमेपर्यंत गेलं की मी तुझ्या डोक्यावर देतो म्हणजे तुझा श्रम परिहार होण्याची शक्यता आहे. जनाबाई बोलली नको देवा अगोदरच माझ्याविषयी पंढरपुरात नको ती चर्चा आहे की जनाबाई अशीच आहे तशीच आहे. लोक पुन्हा आणखी काहीतरी बोलत राहतील. देवाने सांगितलं त्याची काळजी तू करू नको. आणि परमात्म्याने ते गाठोडं उचललं आपल्या मस्तकावरती धारण केलं. आता जो परमात्मा आपल्या बोटाच्या नखावरती 7 दिवस गोवर्धन पर्वत धरतो त्याला गाठोड्याचं किती वजन होत असेल? घेतलं महाराज परमात्म्याने ओझं आपल्या डोक्यावर घेतलं आणि परमात्मा चालू लागले. जनाबाई देवांच्या मागे चालत होत्या आणि पंढरपूरचा वेस जवळ आल्याबरोबर जनाबाई आडवी गेली. सांगितलं देवा बस झाला आता इथून पुढे तू हे गाठोडं घेऊन जाऊ नको, माझं मला परत दे. म्हणून जनाबाई ते गाठोडं परत घ्यायचा प्रयत्न करू लागल्या. देवाला सांगितलं देवा एक काम करते पायातली जी वाहन आहे चप्पल थोडीशी भिजल्यामुळं मला जरा व्यवस्थित चालता येत नाही, पाय त्याच्यावरून घसरतोय जरा, म्हणून ही चप्पल काढून त्या गाठोड्याच्या वरती मला ठेवू दे, मग ते गाठोडं डोक्यावर घेते. म्हणून जनाबाईंनी आपल्या पायातल्या वाहना काढल्या आणि गाठोड्याच्या वरती अशा खोचून दिल्या. शेतात काम करणाऱ्या महिला तसं करतात पहा. बरोबर त्या जनाबाईंनी गाठोड्याच्या वरती चपला ठेवल्या. देवानं आपल्या डोक्यावरचं गाठोडं जनाबाईंच्या डोक्यावर दिलं आणि जनाबाईंच्या नकळत जनाबाईंच्या चपला काढून घेतल्या आणि आपल्या डोक्यावर घेतल्या. विठ्ठला उजूर नाही अंगीकारी सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. आपल्या भक्ताच्या पादुका ज्याला डोक्यावर घ्यायला आवडतात तो भक्ताचं ओझं डोक्यावर घेणार नाही का? तुकोबाराय सांगतात हा परमात्मा भक्ताचं सगळं ओझं आपल्या डोक्यावर घेतो. त्यांचा भार वाहे माथा आणि त्याच्या सोबत भक्ताच्या जीवनातल्या योगक्षेमाची चिंता ही देव करतो. भक्ताला जर कशाची अपेक्षा असेल तर ती देण्याचंही काम देव करतो. आणि जे भक्ताला प्राप्त असलेलं एखादं सत्त्व आहे त्याचं रक्षण करायची ही जबाबदारी देव घेतो. न मिळालेली गोष्ट जर मिळाली तर त्याला योग होणं म्हणतात आणि मिळालेली गोष्ट जर टिकली तर त्याला क्षेम म्हणतात. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगः प्राप्तस्य परिपालनं क्षेमः असं त्याच्या शास्त्रीय व्याख्या आहे. बऱ्याच गोष्टी अशा असतात ते मिळणं सोपं असतं पण टिकणं अवघड असतं. पहा तुकोबारायांनी गाथेत त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. पौष महिन्यामध्ये आंब्याला मोहर येतो. इकडे काय म्हणतात त्याला? तौर बहार. बहार तुकोबारायांनी मोहर हा शब्द वापरलेला आहे. इतका मोहर येतो महाराज दुरून झाडाकडे पाहिलं तर पानही दिसत नाही झाडाची, नुसता मोहरच दिसतो. माणसं म्हणतात यावर्षी फक्त आमरसच खायचा उन्हाळ्यात दुसरं काहीच खायचं नाही. पण एखादं आभाळ फिरलं की अर्धा मोहर गळून जातो. पुन्हा पावसाचा एखादा सटकार आला की बरेचसे आंबे गळून जातात. सगळे आंबे फांदीला पिकत नाहीत, काय काय तिथं नाचतात महाराज. मग शिल्लक राहिलेले आंबे तोडायचे घरी पास्ताच्या आडीत आणून पिकवायचे पण तिथंही सगळे पिकत नाही, तिथंही नाचणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मोहरा ऐशी फळे नाही आली काही गळती
पक्वदशे येती थोडी नास आढीवेचे तो. तसं परमार्थाच्या वाटेवरती चालणाऱ्या लोकांची गर्दी आहे, पण पिकणारे थोडेच आहे. विरळा पावे अवघड बोले शेवटीचे, अवघड बोले शेवटीचे, अवघड बोले शेवटीचे. विरळा पावे, विरळा पावे, बोले शेवटीचे, अवघड बोले शेवटीचे, अवघड बोले शेवटीचे. महाराज सांगतात एखाद्याच माणसाला परमार्थाचं फल भेटावा. सध्या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये खूप लोकांचा ओढा आहे येण्याचा. आळंदीच्या वारीला जर आपण आलो तर तंबू ठोकायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी आहे. पण एवढ्या सगळ्या भाविकांच्या गर्दीतून परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती किती लोकांना होत असेल. तैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, प्राप्तीच्या पैलतिरी पाहिला निघे. म्हणून देवानी ज्याच्या योगक्षेमाची चिंता वाहिली ना त्याचाच परमार्थ शेवटाला जातो. म्हणून असं म्हणतात की परमार्थाचं फळ एखाद्यालाच मिळतं, बाकीच्यांना काशीफळ मिळतं. काशीफळ शब्दाचा अर्थ आहे फळापर्यंत जाता जाता मध्येच कुठेतरी काशी होते. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा आपल्या भक्ताला मोकळं सोडत नाही महाराज. त्यांच्या योगक्षेमाची चिंता करणं हे देवानं गीतेमध्ये दिलेलं वचन आहे. जो सदा सर्व काळ परमात्म्याच्या चिंतनात प्रवृत्त आहे, अंतःकरणातला अहंकार ज्यांनी घालवलेला आहे, अशा भक्ताच्या योगक्षेमाची चिंता देव सांगतो मी करतो, काळजी करू नका. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वाल्यांनी एवढंच घेतलंय महाराज, योगक्षेमम. ते असं एक लोगो केलेला आणि तिथं लिहिलेलं आहे पहा. पण खरंच योगक्षेम वाहतील का ते? मेल्यानंतर पैसे देतात पण मागच्यांना कामाला येतात ते. मरणाऱ्याला काय मिळायचं ते असं नाही का. ऐहिक जीवन आपलं ते सुखी करू शकते, पण आपलं पारलौकिक जीवन समृद्ध करण्याकरता देव लागतो महाराज. आणि परमात्मा कधी कोणाची उपेक्षा करत नाही. आपल्याकडे आलेल्या भक्ताच्या योगक्षेमाची चिंता करणं हे देवाचं ब्रीद आहे. हा योगक्षेम पांडवा तयाचा मजची पडिला आठवा, जयाची या सर्व भावा आश्रय मी. ज्या भक्ताच्या अंतःकरणातल्या प्रेमाचा केवळ मीच आश्रय आहे, त्यांच्या योगक्षेमाची चिंता देव सांगतो मी स्वतः करतो. विठ्ठला योगक्षेम त्यांचा सांगतात की हा परमात्मा भक्त वत्सल अशा स्वभावाचा आहे. म्हणून
भक्ताच्या जीवनामध्ये त्यांना जर काही अपेक्षित असेल, परमात्मा त्यांच्या योगक्षेमाची चिंता करतो. योगक्षेम त्यांचा जाणे जडभारी, करी योगक्षेम चिंता, वाट दावी करी धरोनिया. आणि प्रसंगी एखादा भक्त महात्मा जर वाम मार्गाला जाऊ लागला, काही प्रारब्ध वशात म्हणा, प्रमादानी म्हणा किंवा संगतीने म्हणा, एखाद्या भक्ताचं पाऊल जर चुकीच्या वाटेला पडू लागलं, तुकोबराय सांगतात देव त्याला मोकळं सोडत नाही, उलट त्याच्या हाताला धरून त्याला योग्य रस्त्याला लावतो. तिसऱ्याच्या करी धरुणी दावी नीट. महाराज सांगतात देव भक्ताला चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही. त्या भक्ताचा हात धरून, त्याचं बोट पकडून त्याला योग्य रस्त्याला लावायचं काम करतो, वाटेला लावायचं काम देव करतो. पहा, नाहीतरी व्यवहारामध्ये सुद्धा योग्य वाटेला लावणारा मनुष्य भेटणं फार गरजेचं आहे. वाट लावणारी माणसं पावला पावलाला भेटतात, पण वाटेला लावणारी भेटत नाहीत. विठ्ठला योग्य वाटेला लावणारा जर मनुष्य आपल्या जीवनात आपल्याला भेटला ना, तर त्या मनुष्यासारखा उपकारी आपल्याला दुसरा कोणीच नाही. तुकोबाराय सांगतात जो मनुष्य आपल्याला सन्मार्गाचं ज्ञान देतो त्याच्यासारखा भाग्यवान आणि पुण्यवान या जगात कोणी नाही. यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जो आपल्याला चांगल्या रस्त्याला लावतो त्या माणसासारखा उपकारी मनुष्य कोणी नाही. पहा, अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीचा जर आपण विचार केला तर या तरुणांना योग्य प्रकारे उपदेशन करण्याची गरज आहे. कारण बरेचसे तरुण सध्या व्यसनाच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत. आताच्या काळातल्या तरुणांना 31ला धरून घरी आणावं लागतं, 31 डिसेंबरला धरून घरी आणावं लागतं. त्याच्यात पुन्हा मध्यंतरी काही लोकांनी कहर केला, तहसील कार्यालयाच्या समोर धरणं धरलं होतं त्यांनी. कशासाठी? 31 डिसेंबरला जागतिक मद्यपी दिन म्हणून घोषित करा. त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. याचं आश्चर्य वाटलं मला. आणि ते तरुण जर आपल्याला घरापर्यंत जर नीट येत नसतील, धरून आणावे लागत असतील, तर त्यांचं पुढं कसं व्हायचं? तरुण जर धरून आणावे लागत असतील तर ते तरुण जाणार नाहीत, मध्येच कुठेतरी मरून जातील. म्हणून तरुणांनी तरुण असेपर्यंत तरुण जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा तरुणांना ज्येष्ठांनी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. विठ्ठला वाट सांगणं किंवा वाटेला लावणं याच्यासारखं पुण्य नाही महाराज. आपल्या जीवनात आपण एकाही माणसाला जर चांगल्या वाटेला लावलं ना, तुकोबाराय सांगतात तुम्हाला अनंत पुण्य होण्याची शक्यता आहे. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. आपले त्याच्यावर अनंत उपकार झाले, आपल्या जगण्याचं सार्थक झालं समजावं. आपल्या जीवनात माणसाने काहीतरी आपलं देणं समाजाचं आपण लागतं म्हणून थोडंफार काहीतरी वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असूनही वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटलं पाहिजे. भरपूर असून वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. भरपूर असलेला मनुष्य वाटायला लागला की तो वाटेला लागतो, आणि भरपूर असूनही वाटत नाही, तो वाटेतच राहतो. वेगळं काही वाटून घेऊ नका, पण वाटलं पाहिजे. आपलं ते कर्तव्य आहे. आपण समाजाचं देणं लागतो म्हणून योग्य वाटेला लावणं हे मनुष्याच्या जीवनात फार महत्वाचं आहे. तसं वाटेला लावणारे जगात 3 जण आहेत.
पहिलं वाटेला लावणार आपल्याला शास्त्र वाटेला लावतं पहा. काय करावं आणि काय करू नये याच्या संबंधातल्या वाटा सांगायचं काम शास्त्राकडे आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. काय करावं आणि काय करू नये याच्या संबंधातला संशय जर निर्माण झाला, शास्त्रकार सांगतात देव सांगतो कुणाला विचारू नका, शास्त्राला विचारा. म्हणजे शास्त्र हे आपल्याला वाट दाखवतं. दुसरे संत महात्मे सुद्धा वाट दाखवतात की नाही. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. दयेचे सागर असलेले संत महात्मे हेही आपल्याला वाट दाखवतात आणि भक्त परमात्माही आपल्याला वाट दाखवतो. एखादा भक्त अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीतून जर प्रवास करायला लागला, देव सांगतात मी त्याच्या समोर तत्वज्ञानाची मशाल घेऊन त्याच्या पुढे चालतो पहा. तया तत्वज्ञाना चोखटा दिवी पोता साचीच सुभटा मीची होऊन दिवटा पुढा चाले. अज्ञानाच्या रात्रीमध्ये भक्ताला आपला रस्ता व्यवस्थित दिसला पाहिजे याच्या करता देवाने आपल्या हातामध्ये दिवटा घेतलेला आहे. विठ्ठला सिंधूचे काय कोडे सिंधूचे काय कोडे सिंधुचे काय गोडे सिंधुचे काय गोडे दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे चाले पुढे तारुणा पांडुरंग तारुणा पांडुरंग दावी वाट चाले पुढे दावी वाट चाले पुढे तारुणा पांडुरंग तारुणा पांडुरंग. दावी वाट चाले पुढे. तुकोबाराय सांगतात परमात्मा भक्ताला वाट दाखवतो पहा. अशाच एका भक्ताच्या जीवनातली देवानं त्या भक्ताला योग्य वाटेला लावण्याची कथा मला आपल्या समोर व्यक्त करायची आहे. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार सगळ्यांनी एकदा पंढरीनाथाचं अंतःकरणापासून भजन करा. राहिलेला विचार आपल्या मर्यादित वेळेत विठोबार पुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव महाराज की जय. विठोबार पुमाई. आपल्या भक्ताला योग्य रस्त्याला लावतो. उत्तर भारताच्या प्रांतामध्ये जन्माला आलेले एक थोर महात्मे ज्यांच्या अंतःकरणाला कृष्णाचाच फक्त आकार प्राप्त झालेला, कृष्णात परम किंमत महन न जाने या बोधावरती जीवन जगत असलेले पण जन्मांध असलेले, दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, सुरदास महाप्रभू त्यांचं नाव. बिल्व मंगल म्हणूनही त्यांच्या संबंधानं बोललं जातं. पण कृष्णाच्या बद्दलचं अंतःकरणात निरतिशय प्रेम निर्माण झालेलं आणि मग भगवंताच्या दर्शनाच्या लालसेनं सुरदास महाप्रभू पायी प्रवास करत करत वृंदावनाच्या दिशेनं निघाले. वृंदावनाची वाटचाल करत असताना जंगलामध्ये एखादी व्यक्ती भेटली की त्या भेटलेल्या व्यक्तीला रस्ता विचारायचा आणि ऐकीव माहितीच्या आधारे आपली पुढची वाटचाल करायची, असा त्यांचा दिनक्रम होता. पण योगायोगानं 2 दिवस त्यांना जंगलामध्ये कुणी व्यक्ती भेटला नाही आणि त्यांच्या वाटेमध्ये भली मोठी खोल विहीर आली पहा. एक 10-20 पावलं पुढे चालून गेल्यानंतर सुरदास महाप्रभू विहिरीत पडणार असा प्रसंग निर्माण झाला. तिकडे रुक्मिणी मातेचं अंतःकरण विटेवरती उभारून कालवायला लागलं पहा. देवाच्या दर्शनाला निघालेला आहे, दिसत नाही आणि पुन्हा जर काही बरं वाईट झालं तर तुकोबाराय विचारतील बोलो ने दी वाट, हे लिहिलेलं खरं करावं लागेल की नाही. म्हणून रुक्मिणी माता देवाला बोलायला लागल्या, महाराज आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा आणि तुमच्या भक्ताचं रक्षण करा. त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर तुकोबाराय तुम्हाला ठणकावून विचारतील, देवा आम्ही काय लिहितो तुम्ही काय वागताय. तुकोबारांचे बोल खरे तुम्हाला करावे लागतील, आत्ताच्या आत्ता निघा इथून. मग देव जरी असला तरी त्याला घरचेच ऐकावं लागतं महाराज, तो कोणीही असो.
बरोबर आहे ना? हो हो म्हणालेत काही जण. असू द्या असू द्या. देव असो की कोणी असो, ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही. पा रुक्मिणी मातेची इच्छा म्हणून आणि भक्ताचं परित्राण करण्याचा मानस म्हणून परमात्मा निघाले. एक 7-8 वर्षाच्या बालकाचं रूप धारण केलं आणि सुरदास प्रभूंच्या जवळ येऊन प्रगट झाले. 10 फूट अंतरावर उभे राहिले आणि बोलायला लागले, काय महाराज, कुणीकडे चाललाय प्रवास, एकटेच फिरताय, त्याच्यात तुम्हाला दिसत नाही वाटतं? माणूस सोबत ठेवायचा, हिंस्र शापदांची वस्ती असलेलं जंगल आहे, काही बरं वाईट झालं तर काय करता? सुरदास प्रभू विचार करायला लागले. 2 दिवसापासून कोणाचा आवाज आला नाही, कुत्रं ओरडलेलं सुद्धा ऐकायला येणार. आज एका लेकराचा आवाज जंगलामध्ये येतो आहे. जंगलामध्ये लेकरू येण्याची काय कारण आहे बरं? जंगलात लेकरू यायची काही गरज नाहीच ना. मग त्यांनी थोडासा विचार केल्यानंतर लक्षात आलं, हे लेकरूच आहे पण सामान्य लेकरू नाही. काय आता यासी म्हणावे लेकरू, जगाचा हा गुरु मायबाप. जगाचा मायबाप असलेला हा भगवान आलेला आहे. त्यांनी ओळखलं, पण परमात्मा थोडेसे अंतरावरून बोलत होते. सुरदास प्रभूंची इच्छा होती देव जवळ आला पाहिजे म्हणून. सुरदासांनी आपण चालत असलेल्या दिशेने मुद्दाम आणखी 2 पावलं टाकले. तसे परमात्मा जवळ गेले, सुरदास प्रभूंचा हात पकडला. जसं देवाने सुरदासांच्या हाताला स्पर्श केला की सुरदास प्रभूंना त्याच्या स्पर्शातली दिव्यता जाणवली. सुरदास प्रभूंचा पक्का निश्चय झाला की हा देव आहे. आणि मग लगेच सुरदास प्रभूंनी देवाच्या दुसऱ्या हाताला पकडलं. आंधळ्या माणसांचा एक स्वभाव असतो पहा, आंधळी माणसं सहसा आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाहीत, दुसऱ्याचा पक्का पकडल्याशिवाय राहत नाही. ते आंधळ्या माणसांचा स्वभाव असतो. सुरदासांनी देवाचा हात पक्का पकडून ठेवला आणि मग देवानं त्यांना विहिरीच्या पुढे नेऊन उभं केलं. सांगितलं, महाराज, माझा आता हात सोडा, तुमची पुढची वाटचाल चांगली आहे, आता रस्ते खूप छान झालेले आहेत, तुम्हाला पुढे अजिबात अडचण येणार नाही. का? नितीन रोडकरी साहेब आल्यापासून रस्ते चांगले झालेत. आता नितीन रोडकरी म्हणत जा त्यांना, भरपूर चांगले रस्ते झालेत, माझा हात सोडा आणि पुढची वाटचाल करा. सुरदास प्रभू बोलायला लागले, देवा, तुला धरायला चाललो होतो, आयता हातात सापडलास, आता कसं काय सोडील? आता सोडत नसतो म्हणे. उलट सुरदासांनी आपल्या हाताची पकड मजबूत केली. परमात्म्याने त्यांच्या हातातून सुटायचा प्रयत्न केला, पण देवाला ते काही जमीन असं झालं. मग परमात्म्याने थोडीशी आपल्या ताकदीचा वापर केला, थोडी शक्ती वापरली आणि सुरदासांच्या हाताला झटका मारला. झटका मारल्याबरोबर सुरदासांच्या हातातला देवाचा हात सुटला आणि परमात्मा एक 2-4 फूट अंतरावर जाऊन उभे राहिले आणि हसायला लागले. आंधळ्या, सुटलो की नाही तुझ्या हातातून? पण हे प्रेमाचं बोलणे बरं, हे टीकेचं किंवा व्यंगाचं बोलणं नाही, हे प्रेमाचं बोलणं आहे. आंधळ्या, सुटलो की नाही तुझ्या हातातून? तसं सुरदासांनी आपले दोन्ही हात जोडले आणि देवाला बोलायला प्रारंभ केला, देवा, माझ्यासारख्या दुर्बल माणसाच्या हाताला तो हिसका मारून जाऊ शकतो का? तू शक्तीचा सागर आहेस, जगातलं सगळं बळ तुझ्यापासून निर्माण झालेले, म्हणून माझी प्रतारणा करून तुला देवा कदाचित जाता येईल, पण माझ्या या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला मर्द समजतो म्हणे. विठ्ठला विठ्ठला हस्तम उत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषं गणयामि ते. सुरदास प्रभू बोलायला लागले, देवा, तू इथून जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे, सुरदासासारख्या भक्ताच्या जीवनात जर संकट आलं ना, परमात्मा त्यांना योग्य रस्त्याला लावायचं काम करतो. महाराज, भुलो ने दे वाट करी धरुणी दावी, हाताला पकडून त्याला योग्य रस्त्याला लावतो. जशी आई आपल्या छोट्या लेकराला त्याच्या बोटाला धरून अंगणवाडीचा रस्ता दाखवते ना, बोट धरून बाळाचे. आणि दाऊदार शाळेत गेले नाहीत काय कुणी इकडे? दाऊदार शाळेचे म्हणतात ना. आई जशी लेकराला शाळेचा रस्ता दाखवते, तसं भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्ताला योग्य रस्त्याला लावायचं काम करतो. का? देवाच्या अंतःकरणात भक्ताविषयी वात्सल्य भाव आहे, तसा तो भक्त वत्सलच आहे. विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नावं आलेली आहेत, बरोबर? त्याच्यामध्ये देवाचं भक्त वत्सल हे एक नाव आहे. महाराज, एकोनैक सवक्क किम यत्तत् पदमनुत्तमं लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्त वत्सल. हा परमात्मा भक्त वत्सल आहे, देव भक्त वत्सल आहे, संत महात्मे दीन वत्सल आहेत आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. विठ्ठला विठ्ठला वात्सल्य भावानं परमात्मा आपल्या भक्तावरती प्रीती करतो. मग काही लोकांनी विचारलं, महाराज, आम्हीही 40-41 वर्षापासून सप्ताहामध्ये प्रवृत्त आहोत, गजानन विजय ग्रंथाचं पारायण म्हणू नका, श्रीमद भागवताच्या कथेचं श्रवण म्हणू नका, गाथा, भजन, हरिपाठ, सगळ्या परमार्थाच्या साधना आम्ही करतो. मग त्या कृपा सिंधू असलेल्या परमात्म्याच्या कृपा किरणांना, त्याच्या एक कृपेचा किरण आमच्या जीवनावर पडण्यासाठी आम्ही त्या लायकीची व्हावं, त्या पात्रतेची व्हावं, याच्याकरता आम्हाला काही करावं लागेल का? तुकोबरा सांगतात, निश्चितच परमात्मा कृपा सगळ्यावर करतो, पण त्याची विशेष अनुकंपा आणि प्रेम जर प्राप्त करायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही. काय करायचं? देवाच्या संबंधातला भक्तिभाव हृदयात धारण करावा, देवाचं अनुसरण करायची बुद्धी ठेवावी आणि परमात्म्याच्या चरणावरती आपला जीव अर्पण करावा शेवटच्या चरणात.